आज तुम्हाला मी एक शाबरी मंत्र सिद्ध करून देतो। तो म्हणा, आपण आदेश करा गुरुवर। ओम नमो आदेश गुरु को, ओम नमो आदेश गुरु को। सिद्धि सिद्ध करे सिद्धाई, सिद्धि सिद्ध करे सिद्धाई, कभी न होवे जग हंसाई, कभी न होए जग हंसाई। सिद्धि मेरी है रखवाली, सिद्धि मेरी है रखवाली। सिद्धि है आसन, सिद्धि है बासन, सिद्धि है आसन, सिद्धि है बासन। सिद्धि का ताला, सिद्धि की चाबी, सिद्धि का ताला, सिद्धि की चाबी। सिद्धि से मैं काम चलाऊं, भरकर प्याला खून पिलाऊं। सिद्धि से मैं काम चलाऊं, भरकर प्याला खून पिलाऊं। गुरुवर, आपणच माझ्यावर रागावला तर ठरवलेलं ध्यान मी पूर्ण करू शकणार नाही। मच्छिंद्र, तू माझी किंवा श्री महादेवांची अनुमती घेतली नाहीस। क्षमा असावी गुरुवर, मी आपल्याला सांगणारच होतो, परंतु आता मलाच काही स्पष्ट दिसत नाही। मी तुला ओळखतो मच्छिंद्र, तू ध्यास घेतलास तर ते कार्य अपूर्ण राहील का? तू ते पूर्ण करणारच, परंतु नाथ संप्रदायाशिवाय आणखी कोणता पंथ तू तयार करावा असं मला वाटत नाही। मला हे सांगायचं आहे की माझा यासाठी नकार आहे। नाथ संप्रदाय म्हणजे कठोर तप, करुणा, वैराग्य, त्याच्या विरुद्ध दुसरी बाजू मांडायला जाशील तर केवळ उपभोगच राहणार। असं होणार नाही गुरुवर। तू आता माझ्याशी वादविवाद घालणार आहेस का? माझी ती पात्रता नाही। आपण माझे गुरु सद्गुरू आहात। मी जे काही आहे ते केवळ आपल्यामुळे आहे, आपल्याकडूनच मी शिकलो आहे। मी आपल्याशी बोलू शकतो, प्रश्न विचारू शकतो, परंतु वाद विवाद घालणं मला शक्य नाही। ती आपली परंपरा देखील नाही। तू इथून माझ्या सोबत चल। मी वचन दिलं आहे गुरुवर। कोणाला? या भूमीला, की ध्यान करून एक तत्व घुसळून बाहेर काढेन आणि मगच ही भूमी सोडेन। याचा अर्थ तू माझ्यासोबत येणार नाहीस तर? मला आपला अवमान करायचा नाही गुरुवर, परंतु मग मीही ठरवलं आहे, मी तुला इथून घेऊनच जाईन। मच्छिंद्र असा एकांतात का आला आणि त्याने स्वतःवर जे आरोप झाले आहेत ते खोडून काढायचे का ठरवले ते देखील पाहावं लागेल। मच्छिंद्र असा विचार करतो जो आजवर कोणी केला नाही। भगवी छाटी अंगावरी, भगवी छाटी अंगावरी, सदा यती दंडधारी, सदा यती दंडधारी, दीन भक्तांचा कैवारी, दीन भक्तांचा कैवारी, दत्तात्रय माझा, दत्तात्रय माझा। मच्छिंद्रने सगळ्या नाथांना सांभाळत मोठं केलं,
त्याच्यावर जी जी जबाबदारी टाकली ती त्याने पूर्ण केली. त्याने एकांतात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला काहीतरी कारण असणार. सगुणमूर्ती मनोहर स्वामी माझा दिगंबर. सगुणमूर्ती मनोहर स्वामी माझा दिगंबर. हे प्रभू, आजपर्यंत जशी सेवा करून घेतलीत तशी यापुढेही करून घ्या. माझा श्रीपाद कुठे आहे, कसा आहे आणि तो परत कधी येणार? आई, मला ठाऊक आहे तू माझी आठवण काढते आहेस. माझं ध्यान पूर्ण झालं आहे. मी घरी येतोय. झालं ना तुझ्या मनासारखं? हो. अहो, आपण लगेच त्याला आणायला जाऊया. अगं हो, आधी नानांना तर सांगूयात. पुन्हा पिठापूरला जाण्याची घटिका आली. उद्याच्याला जागरण गोंधळाचं नक्की केलंय. उद्या दिसभर इसावा घ्या. रातच्याला समत्या गावाला बी जेवण ठेवले. पर परवाच्या दिवशी दिस उजाडला का जाऊ आम्ही. एवढं थांबला बरं वाटलं. मला एक बोलायचं आहे. एवढ्या मोठ्या लोकात तुला असं काय विचारायचं आहे? बोलू द्या की, म्हणजे आम्हाला बी समजेल काय बोलते ती. अगं बोल की. गावाबाहेर महादेवाची पिंड आहे, तिची मी रोज पूजा करायला जायची. आता हितनं गेलं की परत काय दर्शन घ्यायला जमायचं नाही. उद्याच्याला दर्शन घ्यावं म्हणते. एवढंच नव, मग आम्ही बी येतो की तुझ्या संग. होय, म्हणजे आम्हाला बी दर्शन घडेल. यासनी भरतरीनाथ भेटलं तिथं तर. भरतरीनाथ दिव्य रूपनाथ जन्मला. सूर्यासम तेज दयाला. सूर्यासम तेज दयाला. शिव 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 गोरक्षा, मला ठाऊक आहे तू इथेच कुठेतरी आहेस. माझ्या समोर ये.
मला ठाऊक आहे हे वाद्य तुला श्री महादेवांनी शिकवले आहे आणि ह्या वाद्यातून इतके सुंदर बोल केवळ तूच काढू शकतोस. गोरक्ष माझ्या समोर ये. गोरक्ष तू आलास म्हणून मी स्थिर राज्यातून बाहेर पडलो की मी तुला बोलावून तुझी परीक्षा घेतली. काय सत्य आहे भविष्यात ह्याची नोंद काय म्हणून होईल. नाना, शुभवार्ता आहे. मलाही सगळी शुभचिन्हच दिसत आहेत. मामंजी, श्रीपाद परत येणार आहे. त्यानंच तसे संकेत दिले. काय सांगते सुनबाई? होय मामंजी. मीही येणार. आपण सगळे मिळून जाऊ. मीही येणार. आम्ही येणार. होय रे हरी. हा, नाथांनी भंडारा ठेवला आहे तेव्हा गावात सांगायचं म्हणजे अवघडच आहे. होय, आलं माझ्या ध्यानात. पर त्यो सावकार गप बसल का? अरे भंडारा कधी आहे? गोपाळ काल्याला. त्याला नाही मानायचं नाही त्यो. बघू. इकडंच आलेत ते. मालक, एक आवतान द्यायचं होतं. कसलं र? गोपाळ काल्याला भंडारा आहे गडावर. तुम्ही यावजी. मालक, तुम्हाला विचारलं बी का झाडाचं पान बी हालत नाही आणि यांनी गावात भंडारा कसा ठेवला रे? कुणी ठेवलंय भंडारा? नाथांनी. त्यासनी म्हणाव अगोदर माझी परवानगी घ्यायची तरच लोक येतील. काय रे? काय विचारतात मालक? मच्छिंद्र, मग काय ठरवलं आहे? एक प्रार्थना आहे गुरुवर, ती आपण ऐकून घ्यावी. त्यानंतरही तुम्हाला वाटलं की मी इथे थांबू नये तर मी आपल्यासोबत येतो. मला ऐकायचं आहे की तुझा असा कोणता तर्क आहे की जो मला पटेल. आजवर अनेक विभूतींनी, संतांनी, योगींनी, आपणही अनेक साधनेच्या पद्धती तयार केल्या. काळानुरूप त्यात नवनव्या गोष्टी आल्या. मनुष्याला एक मार्ग मिळाला, त्यासाठी अनेकांनी अपार कष्टही केले. मीही अशीच साधना पद्धती शोधतो आहे गुरुवर, की ज्यातून मनुष्य ज्ञानाला प्राप्त होईल, परंतु वेगळ्या पद्धतीने. मच्छिंद्र, मी प्रस्थान करतो, परंतु एक सांगतो, तू कोणत्याही पद्धतीचा शोध लाव, परंतु माझी संमती घेतल्याशिवाय त्याचा प्रसार
आणि प्रचार करू नकोस. जशी आज्ञा. शुभम भवतु. हिथं येते म्या. हीच ती पिंड. तू एकलीच येते होय इथं? मी असते की हिच्या संग. अन पाणी कुठनं आणतेस? हिथून मोहरा जावं लागते. लांब आहे का लय? नाही, लय लांब नाही. तिकडून पाणी आणून आधी इथं पिंडीवर अभिषेक करणार ती आणि मग पाणी घेऊन परत घरला जाणार. अगो बया, एकलीला भ्या नाही वाटत का? नाही, त्यात काय भ्या वाटायचं? आणि गावात आड हिर अजून बी नाही व्हय? पार आटल्यात त्या. हे पाणी मिळतंय ते बी फक्त निळावंतीमुळं. काय बी बोलतीस? आम्हाला तरी समजू दे. अहो, त्याचं काय झालं? तुझ्या समोर जो दगड आहे तो बाजूला कर. पर त्यानं काय होईल? निळवंती ऐक. अहो साधू बुवा, इथं तर पाणी आहे. आम्हाला माहीतच नव्हतं. आम्हाला काय कोणी बोललंच नाही. बघू तरी कुठं आहे ते पाणी. आता देव मोहरा आलं तर समजत समजायचं ह्याच नाही. आता चलतीस ना वा. वय वय, चला. अहो, घरी पण सांगूयात का? सांगूयात की. माई, अण्णा. अगं काय ग? ओ जावई बापू, या ना आत. आत नाही येत. श्रीपादला आणायला चाललो आहोत. अरे वा, ही तर आनंदाचीच वार्ता आहे. अहो, मग आम्ही येतो. अगं हो, म्हणूनच तर थांबलो ना. चल. दार उघडे राहून दे. चल. त्रैमूर्तीचा अवतार, त्रैमूर्तीचा अवतार, दयाळू हा गुरुवर, दयाळू हा गुरुवर, करी दीनांचा उद्धार, करी दीनांचा उद्धार. दत्तात्रय माझा, दत्तात्रय माझा, सगुण मूर्ती मनोहर, स्वामी माझा दिगंबर, सगुण मूर्ती मनोहर, स्वामी माझा दिगंबर.
माझ्या विचारांशी कदाचित तुम्ही सहमत नाही होणार. ओम महानाथाय नमः.